महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. या ठोंगावरती मी लाथ मारलेली. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही. भाजपकडून अपप्रचार. नाशिकच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंचा संघावर हल्लाबोल. नाशिकमधील शिवसेना उभाटाच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा AI आवाज. महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात. भाजपवर घणाघात. बाळासाहेब असते तर लाथच मारली असती. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं. आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत तर मी आणि अजितदादा को पायलट. सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग. भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक. मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा. चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंमधील वादावर पडदा. आमच्यात कुठलाही वाद नाही, दोन्ही नेत्यांचं स्पष्टीकरण. कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवा. युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, कोर्टाने निकाल ठेवला राखून. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडून करण्यात आली होती दगडफेक. डॉक्टर घैसास यांना पुणे पोलिसांचं संरक्षण जीवाला धोका असल्याचं कारण देत सुरक्षेची मागणी. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर डिपॉझिट मागितल्याचा आरोप. नागपूर महामार्ग शिक्षक भरती प्रकरणात 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी.